ऑपरेटर एकदम थोडासा आवाज ठेवा, जो आजूबाजूच्या हॅलो. नागरिकांना डिस्टर्ब करणार नाही इतपत आवाज ठेवा. आताच 10 चेंडूमध्ये 50 धावा करणाऱ्या खेळाडूचा सन्मान आदरणीय स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारते आहे ते दशरथजी भगत, अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी सभागृह नेते नवी मुंबई महानगरपालिका दशरथजी भगत यांच्या हस्ते खेळाडूला सन्मान करण्यात आलं. खरं तर माझा रेकॉर्ड तोडला असं मी म्हणेल. गेल्या वर्षी मी 11 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या होत्या आणि 10 चेंडूमध्ये 50 धावा इथे बनवणारा खेळाडू मला बघायला मिळाला. धन्यवाद. खरं तर रेकॉर्ड्स मोडण्यासाठीच असतात, परंतु माझे रेकॉर्ड्स तुम्हाला कुठे यूट्यूबवरती बघायला मिळणार नाही किंवा कुठेही ते दिसणार नाही, कारण तिथे अशी काही आमच्या गावामध्ये सिस्टीम नव्हती ज्या ठिकाणी मी या धावा बनत. 4 गोलंदाज वापरायचे. षटकं किती? 4 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाजांचा वापर. एका षटकासाठी पॉवर प्ले असेल. पहा, मैदानामध्ये सामना सुरू होणार आहे आणि बिग बॅटल बिगिन. उजव्या हाताने ओव्हर द विकेट प्रमोद पाटीलचा हा फुल टॉस सरळ हातामध्ये घेतला. मिड विकेटला खेळलेला हा प्रयत्न आहे. आपण पाहतो की फुल टॉस हा क्रिकेटमधला सोपा चेंडू असतो आणि तो जर टेनिस बॉलचा चेंडू असेल तर देर इज नो मुवमेंट. टेनिस बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल की मुवमेंट नसते आणि त्यामुळे हा चेंडू अजूनच सोपा होतो खेळायला. परंतु या चेंडूवर देखील धावा मिळवता आल्या नाहीत. अर्थात स्पीड खूप महत्त्वाचं असतं. फुलटॉस जरी चेंडू असता तरी बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की तो जर स्लो असेल, फ्लाईट असेल तर फलंदाज सुद्धा डबल माइंडमध्ये जाऊ शकतो आणि तिथे त्याला सुद्धा मोठा फटका खेळता येत नाही. बऱ्याच वेळा मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात त्याचं टायमिंग चुकतं आणि बऱ्याच वेळा फलंदाज बादही झालेले आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना क्रिकेटमध्ये कोणता चेंडू कोणत्या फलंदाजाचा घात करेल हे सांगता येत नाही. प्रमोद पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप लांबवरती आहे आणि एक टप्पा दुसऱ्यांदा प्रयत्नामध्ये यशस्वी झाला. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. हाफ व्हॉलीवरती पहा, मिड विकेट वरून ऑन द राईज खेळायचा प्रयत्न या ठिकाणी होता. मिस टाइम चेंडू टॉप एज घेतलं चेंडूने आणि खूप वेळ आकाशामध्ये जो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्यानं धावत येत टिपलेला हा झेल अप्रतिम. आणि पहिला फलंदाज बाद होणारा फलंदाज आहे नवनाथ, ज्याचा थोड्या वेळापूर्वी सत्कार करण्यात आला होता. तुम्ही आकाशामध्ये पॉवर प्ले रिप्लाय मध्ये तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती आताच की कशा प्रकारे त्याने झेल घेतला होता. मला खरं तर कॅमेरामनचं कौतुक करायचंय की आपला प्रत्येक चेंडू कुठेही गेला तरी कॅमेरामन व्यवस्थित आपल्या कॅमेरामध्ये पकडतायत. सहज मी थोडंसं सर्च केलं होतं की सुरुवातीला लाईव्ह प्रक्षेपण व्हिडिओज कधी घेण्यात आले होते, परंतु त्यावेळेस हा चेंडू आपल्याला बघायचा आहे. बीबीसी ज्यावेळेस लाईव्ह कव्हरेज क्रिकेटमध्ये करत होती त्यावेळेस त्यांच्या कॅमेरामॅनला चेंडू सापडायचाच नाही आणि मग प्रश्न पडला की कसा शूटिंग कशी करायची. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं की डिस्कव्हरीचे जे कॅमेरामॅन आहे त्यांना बोलवलं आणि मग क्रिकेटचं शूटिंग त्यांनी केलं. परंतु आमचे कॅमेरामॅन पहा अतिशय अप्रतिमपणे प्रत्येक क्षण आपल्या कॅमेरामध्ये बंद करतात. यावेळेस चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. 4 धावांबरोबरच धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 धावा. मला वाटतं म्युझिक आपण बंद केलेलं आहे. उत्तर रात्र होते असं म्हणू आपण. 12. नमस्ते. तर बा जवळपास 12 वाजता आहेत आणि उत्तर रात्र आता सुरू होईल. दुसरा दिवस सुरू होणार आहे. सर, आपल्या मंचावर तुमच्याच बाजूला विजय मडवी यांचं आगमन झालंय. गावठी विजय या नावाने अखंड नवी मुंबई त्यांना ओळखते. तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस या क्रिकेट खेळाला सुरुवात झाली नवी मुंबई क्रिकेटमध्ये जर तुम्ही विचार केला तर डावकुऱ्या हाताचा एक घातक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती भिवंडीपर्यंत ज्यांचं नाव होतं, रजनी क्रिकेटमध्ये लगातार 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचे अनेक विक्रम या खेळाडूंनी केले आणि बॉल ज्यावेळेस MRIचा वापरला जायचा तो बॉल मात्र लिंबू सारखा छोटा करण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. असं गावठी विजय मडवी आपलं हार्दिक स्वागत. मला वाटतं टेनिस क्रिकेटने बऱ्याच खेळाडूंना ओळख दिलेली आहे.
22 चा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पुढे 6 धावा. पहिलं षटक प्रमोद पाटीलचं सुरू असताना 6 धावा. अनेक खेळाडूंना अनेक लोकांना टेनिस क्रिकेटने ओळख दिली, त्यापैकी गावठी विजय माझ्या बाजूला बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या मैदानावरती अशी एक व्यक्तिरेखा आहे की अतिशय मिश्किल परंतु तितकेच कामसू आणि तितकेच विश्वासू असलेले MD थोरात, सचिव नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, विशेष करून दशरथजी पाटील यांचे ते खंदे, दशरथजी भगत यांचे ते खंदे समर्थक आहेत. त्यांच्या पाठीमागे सावलीसारखे असतात आणि त्यांचं कोणतंही काम करण्याची तयारी असते. अनेक BC चालवतात, महिलांची BC चालवतात, पुरुषांची BC चालवतात, त्याचबरोबर ग्रंथालय चालवतात. इतकी सगळी कामं करत असताना समाजसेवेसाठी खूप मोठा वेळ देतात. MD थोरात विशेष म्हणजे आमचे गाववाले आहेत. मंचर तालुका आंबेगाव, जे माझ्या गावापासून 10 किलोमीटर वरती आहे. आम्ही सगळंच चालवतात. अशी लोक खरं तर खूप क्वचित बघायला मिळतात. माझे एक मित्र आहेत भाऊराव कराडे, ज्यांचा ख्वाडा हा चित्रपट आपण बघितला. त्यांनी अशा व्यक्तिरेखेवरती एक चित्रपट आणलेला आहे बबन. थोड्या दिवसामध्ये तो तुम्हाला चित्रपटगृहामध्ये बघायला मिळेल. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा काही व्यक्ती असतात की निस्वार्थीपणे काम करत असतात. यावेळेस हा फॉली पहा, लॉंग ऑफला खेळलाय, एक चांगला ड्राईव्ह आहे, तिथे 1 धाव आवश्यक होती, 2 धावा मिळत आहेत. पहा, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटलाही महत्व आहे. आणि कुणाल सर, एक गोष्ट मला इथं जाणवली, विशेष करून नेमबाजी, ज्यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो आणि थेट एस्टंडवरती फेकतो त्यावेळेस नेम लागत नाही बऱ्याच वेळा. कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघा, तिथे खेळाडूंनी सराव केलेला असतो आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की नेम मारतात यशस्वीपणे. तर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सराव केला पाहिजे. यावेळेस चेंडू होता फुल टॉस, मिड विकेटला खेळलेला, क्षेत्ररक्षक समोर आहे, अडवतोय चेंडू, तिथे 1 धाव अपेक्षित आहे. 2 धावा मिळणार आहेत. सातत्यानं या 2 धावांबरोबरच धावफलक 2 अंकामध्ये पोहोचेल. 10 धावा. षटक दुसरं एव्हाना सुरू झालेलं आहे. तर नेमबाजी हा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्हाला लगोरी हा खेळ माहित असेल. लगोरी खेळामध्ये असे नेम मारायचा असतो. निंगोरच्या असा एक शब्द याच खेळाचं दुसरं नाव आहे. अनेक देश हा क्रिकेट खेळतात आणि मला वाटतं मे महिन्यामध्ये 44 देश मुंबईमध्ये येतात लगोरी खेळायला, जो खेळ बऱ्याच लोकांना अपरिचित आहे. टेनिस क्रिकेट आपल्या सगळ्यांना, वाईट चेंडू, सगळ्यांना परिचित असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती या खेळाची फारशी दखल घेतली नाही. म्हणजे हा खेळ तसा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी खेचणारा असला तरी सुद्धा राजदरबारी उपेक्षित आहे. सातत्याने मी या गोष्टीकडे लक्ष देत असतो. फुल टॉस चेंडू आहे यावेळेस आणि पाहायचं मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक टप्पा, एकदा चेंडू उडाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी, फलंदाज बाद. दुसऱ्यांदा असं झालेलं आहे की फलंदाज झेल पहिल्या प्रयत्नात घेता आला नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नात घेतलेला आहे. काय म्हणाल? अतिशय अतिशय चांगला झेल मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल. आपल्या स्क्रीनवर विकेट कशा प्रकारे जाते, विकेट फेल कशी होते आपण पाहू शकला. अतिशय चांगलं असं कॅमेरा वर्क आहे आमच्या कॅमेरा वर्कच्या माध्यमातून. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित ही स्पर्धा. यावेळेला फुलटॉस होता. मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता अजय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल त्याने टिपलाय आणि फलंदाज बाद. नीरज रनावतची खेळी संपुष्टात येते. पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, फुलटॉसला मात्र निश्चितच दिशा दिली होती. टायमिंग नीटचं झालं नव्हतं, उंची जास्त गेली, एलिव्हेशन त्याप्रमाणे मिळालं नव्हतं या शॉटला, एलिव्हेशन कमी झालं, त्यामुळे फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू खेळायचं म्हटल्यानंतर टायमिंग पेक्षाही पॉवर, ताकद त्या चेंडूला जास्त लावावी लागते. आणि विशेष करून तुम्हाला अँगल कोणता तुम्ही बनवणार आहे, चेंडू कसा खेळणार आहे तुम्ही, यावरती बरंचसं डिपेंड असतं. आणि ज्यावेळेस आपण स्पीडचा वापर करतो फुलटॉस चेंडूच्या गतीचा वापर करून जर हा फटका खेळला तर मला वाटतं खूप चांगला शॉट मिळू शकतो. यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला हा चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर, खणखणीत चौकार. या प्रकारची बेधुंद फटकेबाजी खरं तर क्रिकेटमध्ये आपल्याला बघायची असते आणि हा एक चांगला फटका होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक समोर असतानाही त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांबरोबर धावफलक दाखवतोय 15 धावा. 2 गडी बाद 15 धावफलकावरती. फुटवर पाहू शकाल तुम्ही क्रीजचा किती चांगला वापर केला. बॅक फुटवर गेला, पूर्णपणे वेट ट्रान्सफर केलं 4 धावांसाठी.
आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे फलंदाजी करतो यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या 2 पायामधून चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. इथं पायामध्ये पडलेलं भगदाड आपण बघितलं, पण पहा 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती 17 धावा. 2 गडी बाद 17 आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे. जय सानपाडा पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघानं टाय सोडवला होता, परंतु स्पर्धेचा नियम सांगत होता की ज्याच्या विकेट्स कमी तो संघ विजेता, आणि विकेट्स कमी असल्यामुळे 2 विकेट कमी होत्या जय सानपाडा संघाला ऐरोली कोळीवाडा संघाविरुद्ध पुढे चाल मिळाली आणि तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे या संघाविरुद्ध आता 2 हात करतोय. खरं तर 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती आहेत 17 धावा. 17 रन लॉस ऑफ 2 विकेट. पाहायचे पुढच्या 3 षटकामध्ये हा संघ कुठे मजल मारेल. पुढच्या 2 षटकामध्ये खरं तर 4 षटकांचा सामना आहे. अगोदरचे पहिल्या फेरीचे सामने आपण 5 षटकाचे बघितले आणि 4 षटकांचा हा सामना. शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहे. पाहायचंय आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे प्रथम फलंदाजी करत असताना, तर फलंदाजीसाठी रमजान आणि कुशल. संघनायक कुशल स्ट्राईक एंड वरती आहे. मगाशी त्याचं कुशल नेतृत्व आपल्याला बघायला मिळालं. तो कुशल फलंदाजी करणार आहे. संघनायक असलेला हा खेळाडू. बाहेरची कट चेंडू मध्ये खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. एक सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि लेट कट करायचा होता फलंदाजाला. बाहेरची कट घेत चेंडूने जे स्पिन झाला, आपण पाहतो बॅडमिंटन मध्ये जे बॅडमिंटनचे खेळाडू आहेत ते अशा प्रकारे चेंडू स्पिन करतात विथ रॅकेटचा वापर करून. बॅटचा वापर करून सुद्धा चेंडू वळवता येतो हे फलंदाज कुशलने दाखवून दिलं आणि तिथे क्षेत्ररक्षक त्या टर्नवरच फसला. यावेळेस हा चेंडू गुडलेन स्पॉट वरून पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट फक्त हवेत फिरते. निर्धाव चेंडू. चेंडूची लाईन ही खूप महत्वाची असते आणि ज्यावेळेस फलंदाज लाईन सोडून देतो आणि खूप शरीर दूर ठेवून खेळायचा प्रयत्न करतो. हा फुल टॉस चेंडू. खूप वेट केला फलंदाजाने. चेंडू आकाशामध्ये लॉंग ऑन. चेंडूच्या खाली झेल सुटलाय. बरेचसे झेल सुटलेले आहेत या स्पर्धेमध्ये, परंतु फलंदाज बाद होईल. धावबाद. आगीतून उठून फुफाट्यात जाणं काय असतं ते तुम्हाला इथे लक्षात येईल. एका बाजूला झेल सुटला होता, पण दुसऱ्या बाजूला मात्र तो अडकला आणि धावबाद झाला. 1 धावेची भर संघामध्ये नक्कीच पडलेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे. क्षेत्ररक्षक बरेच वेळा कुणाल सर या स्पर्धेमध्ये नक्कीच मी तुमच्याकडे पण येईल की बरेचसे झेल सुटलेले आहेत. बरेचसे झेल सुटलेले आहेत किंवा पहिल्या प्रयत्नात ते पकडता आले नाही, दुसऱ्या प्रयत्नात पकडलेले. काय म्हणाल तुम्ही? हॅलो. खरोखर तुम्ही चांगला उल्लेख केलाय, कारण सातत्याने झेल देखील सुटले जातात आणि पकडले देखील जातात. सानपाडा टीमच्या बाबतीत जर विचार केला तर गोलंदाजी स्ट्रेंथ आहे या टीमची. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील खूप चांगला आहे, परंतु यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता प्रतीक. त्याच्या हातातून झेल सोडलाय, परंतु त्याने चपळता दाखवली. थ्रो तुम्ही पाहिला असेल, लगेच डेंजर एंडला फेकला. ज्या दिशेने फलंदाज कमी धावगतीने धावत होता त्याच्या दिशेने तिथे बॉल फेकला. म्हणजेच यावरून मी म्हणेन की क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला आहे सानपाडा टीमचा. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्क लाईन मध्ये त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. चेंडूच्या लाईन समजली नाही. लेंथ खोलवर लेंथ होती आणि अचूक दिशा योग्य टप्पा. अचूक टप्पा योग्य दिशा आपण म्हणतो ती काय असते क्रिकेटमध्ये, ती गोलंदाज दाखवून देतोय. फलंदाज त्रिफळा बाद होतोय. धक्का क्रमांक 4 पार रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. हा चेंडू कमी रनअप होता आणि तोलून मापून त्याने चेंडू बरोबर यॉर्क लाईन मध्ये टाकला. फलंदाज हटला होता, त्याला रूम बनवायचा होता आणि हेच बघितलं गोलंदाजाने. बरोबर यॉर्क मध्ये चेंडू टाकून त्रिफळा उद्ध्वस्त केला. खराब शॉट सिलेक्शन. गोलंदाजाची खरं तर कलात्मकता आपण पाहू शकतो की फलंदाजाची मोमेंट काय हे त्यांनी शेवटच्या क्षणी बघितलं आणि चेंडूला दिशा दिली. तर हे खूप महत्वाचं असतं. शेवटच्या क्षणी ज्यावेळेस रिलीज करतो बॉल गोलंदाज, त्यावेळेस फलंदाजाच्या मोमेंट वरती लेंथ पुढे मागे करता आली पाहिजे गोलंदाजाला. आणि कमी रनअपचा हा एक फायदा होतो. ज्यावेळेस गोलंदाज मोठा रनअप घेऊन येत असतो त्यावेळेस त्याला ह्या गोष्टी करता येत नाही. त्याला अगोदर तो डिटरमाइन करतो की मला हा हाफ व्हॉली टाकायचा आहे, मला हा यॉर्क टाकायचा आहे,
की मला अजून काय करायचं, व्हेरिएशन करायचं, हे तो अगोदर ठरून येत असतो. परंतु जो कमी रनअप असतो गोलंदाजाचा त्याला मात्र शेवटच्या क्षणी रिलीज करत असताना चेंज करता येतात. हे आपल्याला इथं बघायला मिळालं. धावफलकावरती जायचे, धावफलक दाखवतोय 22 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना नवनाथ देवनाथ आता गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीसाठी देवनाथ आलाय नवीन फलंदाज आणि रमजान नॉन स्ट्राईक एंडला. देवनाथचा हा चेंडू त्याने खेळलाय तो स्क्वेअर. यस, निखिलचा हा चेंडू होता आणि देवनाथने खेळला 1 धाव. एका धावीबरोबर धावफलकावरती 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील. बऱ्याच वेळा या गोष्टी माझ्यासमोर सगळे फलंदाज नवीन आहेत, मी प्रत्यक्षात फलंदाजांना ओळखत नाही, त्यामुळं थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. रमजान समा बरोबर ना, या अगोदरच्या सामन्यामध्ये तो खूप छान खेळला होता. रमजान समा ऑन स्ट्राईक. यावेळेस खाली राहिलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन सोडून दिली त्यानं आणि फुटवर्क अजिबात ठेवला नाही. एका जागेवरूनच त्याला हा चेंडू मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता, फसला. एक स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल, त्या अगोदर मी 3 षटकांकडे येतो. 3 षटक संपलेले धावफलकावरती 23 धावा, 4 गडी बाद 23. 3 षटक संपली, आता फक्त शेवटचं षटक सुरू आहे. फलंदाज इथे हाराकिरी करतायत. काय सांगाल कुणाल? चला, कुणाल सरांच्या माईक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेत, ते थोडे दुरुस्त करतील. परंतु तोपर्यंत आपण मैदानामध्ये जाऊ. धावफलकावरती 23 धावा, 3 षटकांचा खेळ संपला, 4 गडी बाद 23. आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे. एक स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल की वीरेंद्र सेहवाग आणि जेफ बायकॉट यांनी सांगितलं होतं की वीरेंद्र सेहवाग हा एका जागेवरती पाय ठेवून तो फलंदाजी करतो. त्याने जर पाय हलवले तर तो अजून काही धावा करू शकेल किंवा त्याचे विकेट त्यामुळे लवकर जाते. वीरेंद्र सेहवागने त्याला उत्तर दिलं होतं. हा चेंडू आपण पाहतोय. यास लॉंग ऑफला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. वारंवार या सामन्यामध्ये बघायला मिळालेला आहे. जय सानपाडा संघाच्या खेळाडूंकडून चेंडू हातामध्ये येत नाही. नवजोत सिंग सिद्धूच्या भाषेत सांगायचं झालं तर क्या मक्खन लगाकर आए हे बल्ले हे फिल्डर्स हातों में. सातत्याने चेंडू सुटतात. मी म्हणेन फेविकॉल लावायला लागेल क्षेत्ररक्षणा, परंतु इथे मात्र मी म्हणेन लोणी तूप लावले की काय. पूलचा हा एक फटका, हलके हाताने खेळलेला हा फटका होता. 2 धावा तर घेण्याचा प्रयत्न आहे. फेक थोडीशी उशारा आणि पहा 2 धावा पूर्ण. थ्रो करणं काय असतं, लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट यामध्ये तुम्हाला विलक्षण फरक दिसणार आहे. थ्रो थेट जर तुम्हाला बघायचं असेल गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तर तुम्ही टेनिस क्रिकेट बघा. अतिशय कलात्मक आणि परफेक्ट थ्रो टेनिस क्रिकेटचे खेळाडू टाकताना दिसतील तुम्हाला. इथे मात्र मिड विकेट वरून थोडासा स्लो थ्रो आला आणि त्याचा फायदा घेत 2 धावा मिळाल्या. धावफलकावरती आहेत 27 धावा धावफलकावरती आहेत. देवा मला वाटतं देवनाथ मैदानामध्ये खेळतात. जवळपास 40-42 वर्ष क्रिकेटच्या ग्राउंडवरती आपण त्यांना पाहतोय. खूप मोठा अनुभव आहे. अनुभव हा खूप महत्वाचा असतो. अनुभव मोठा गुरु आहे असं म्हणतात. कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है, लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. अनुभव का होना बहुत ही जरूरी होता है. और देखिए यहाँ पर गेंद को फिर एक बार स्टंप को उखाड़ने की जरूरत थी. गेंद दूर से चली गई और यहाँ पर दूसरा भी रन आसानी के साथ पूरा. वाइड गेंद और देखिए 2 रन 22 के तौर पर एक वाइड का 3 रन स्कोर कार्ड के ऊपर जोड़े जाएंगे और स्कोर कार्ड के ऊपर देखिए 30 रन 4 विकेट के नुकसान पर आदित्य एंटरप्राइजेस सारसोले. आखिरी कई गेंदें बची है और ऐसे वाइड और बाइज आएंगे तो लाभदायी होंगे. यहाँ पर हाफ वॉली के ऊपर गेंद को लॉन्ग ऑन की तरफ हवा में और ये झटका. बेहतरीन कैच. यहाँ पर कोई दिक्कत नहीं फील्डर के लिए और ये आसान सा कैच. 5वां झटका. 5 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर केवल 30 रन बने हैं. 4 ओवर का मुकाबला, लेकिन काफी कम रनों के ऊपर ये मैच खेला जाएगा. रिप्ले में हम फिर एक बार देख सकते हैं इस गेंद को. फ्लाइटेड गेंद थी, यहाँ पर उठाने की कोशिश, थोड़े से रुके थे और बाद में शॉट खेला, इस वजह से टाइमिंग नहीं कर पाया और गेंद सीधी लॉन्ग ऑन के हाथों में. ये बेहतरीन कैच. एक अच्छा कैमरा वर्क आपको देखने को मिल रहा है. थैंक्स टू www.tenniscricket.in. थैंक्स टू संतोष नानेकर.
32 रन 5 विकेट के नुकसान पर। आखिरी कई गेंदें बची है और इस गेंदों में बहुत ही बड़े शॉट की उम्मीद है यहाँ पर सारसोले के लिए। आदित्य एंटरप्राइजेस खिलाड़ी उठाने की कोशिश, फिर एक बार हवा में गेंद और खिलाड़ी देखे तैयार नहीं था वहां पर लॉन्ग ऑफ के लिए। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आता 2 रन बनाने का मौका था। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, मानो हिरन भाग रहे विकेट के बीचों बीच। ये 2 रनों के साथ स्कोर कार्ड के ऊपर बढ़ोतरी, 32 रन 5 विकेट के नुकसान पर सारसोले। बल्लेबाज देखे किस तरह की बल्लेबाजी करते हैं, पैर को इकट्ठा लाते हुए सफल हो रहे हैं, हर बार ऑफ स्टंप के ऊपर आकर उठाने की कोशिश, लेकिन यहाँ पर मिस टाइम शॉट। मिड विकेट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर, थ्रो कैसा होगा ये निर्भर करेगा, और ये अच्छा थ्रो, और यहाँ पर 1 रन आउट का शिकार। छठा झटका, 1 रन हालांकि स्कोर कार्ड के ऊपर जोड़ा गया। 33 रन 6 विकेट के नुकसान पर आदित्य एंटरप्राइजेस सारसोले। यहाँ पर जरूरत थी, हम फिर एक बार रिप्ले में देखेंगे किस तरह का शॉट था। हालांकि मिस टाइम हुआ था, टाइमिंग चूका था, कारपेट के सहारे गेंद को मिड विकेट की तरफ खेला था, लेकिन उससे बाद भी एक अच्छी फील्डिंग यहाँ पर और अच्छा थ्रो लगभग विकेट कीपर के हाथों में, और एक झटका। 33 रन 6 विकेट के नुकसान पर सारसोले। आगे आने वाले डिलीवरीज में कितने रन बटोरते ये देखना होगा, कितना लक्ष्य सामने रहता है। शायद कम रनों के ऊपर ये मैच जाएगा, ये तो बिल्कुल तय हो चुका है। ग्राउंड शॉट खेला है, काफी करारा शॉट वहां पर, लॉन्ग ऑन के लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के ऊपर लिया, गेंद को हाथ में थमाया, फेंका, उससे पहले की 2 रन बनाने का मौका था। गेंदबाज कनेक्ट नहीं कर पाए ठीक तरह से थ्रो को, और 1 रन और चला गया। 1 रन के साथ 35, और ओवर भी खत्म हो चुका है, एक इनिंग खत्म हो चुकी है, लगभग 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। 5-6 विकेट के नुकसान पर 35 रन बने हैं जीतने के लिए। 36 रनों की दावत सामने है, यानी कि मुकाबला काफी रंगारंग होगा। कुणाल सर माझ्या बरोबर आहेत आणि आपण पाहतो की आज रात्रीपासून पहिल्या सामन्यापासून पहिले जे 4 सामने झाले, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवलेले आहेत। सामना हाय स्कोर असेल किंवा लो स्कोर असेल, दोन्ही वेळेस पाठलाग करणाऱ्या संघांनी पराभव स्वीकारलेला आहे लागोपाठच्या चौथ्या सामन्यामध्ये। आणि योगायोग पहा, असा योगायोग प्रत्येक सामन्यामध्ये 2 चेंडू 6, 2 चेंडू 7 किंवा 1 चेंडू 6 अशी परिस्थिती आहे, आणि त्या प्रत्येक वेळेस फलंदाजी पाठलाग करणारा संघ पराभूत झालेला आहे। या सामन्यामध्ये बघायचे पुन्हा एकदा लो स्कोर मॅच आहे, आणि पुन्हा पाठलाग करणारा संघ जिंकतो की पराभव होतो याविषयी काही लिखित मला वाटतं करतायत कुणाल सर। आपण त्यांच्याकडे जाऊया, काय सांगाल कुणाल? 35 धावा पडलेल्या आहेत, त्यासाठी 36 धावांची गरज असेल। 24 चेंडू मध्ये 36 धावा, तर 9 धावा प्रत्येक षटका पाठीमागे फारसं मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही। त्यात इतकी चांगली विकेट असेल आणि इतकं चांगलं ग्राउंड असेल, आणि अतिशय दर्जेदार नियोजन असेल, तर मला वाटतं खेळाडूंना स्फूर्ती मिळणार आहे, त्यांचे भाऊ फुरफुरणार आहेत मैदानामध्ये उतरल्यानंतर। आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस असते त्यावेळेस कोणताही खेळाडू आपला चांगला एफर्ट देण्यासाठी प्रयत्नशील असतो, 100% योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतो, आणि त्यावेळेस मात्र त्याच्याकडून नक्की चांगला खेळ बघायला मिळतो। 4 षटक आणि 36 धावा। स्क्रीनवरती पाहू शकाल वैजयंती दशरथ भगत, त्याचबरोबर दशरथजी भगत यांना या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगलं आहे या स्पर्धेचं। त्याचबरोबर आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत या मंचावर, तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर, बिग स्क्रीनवर युट्यूबच्या माध्यमातून 198 देश आम्हाला ऐकतात या स्पर्धेच्या माध्यमातून। तुमचं सर्वांचं अधिक स्वागत, आणि यांची प्रेरणा आहे सातत्याने या स्पर्धेला, यांच्याच प्रेरणेतून आम्ही ही स्पर्धा साकारतो सातत्याने। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 जी भगत यांचं एक कार्य, त्यांना जोड देखील आहे दशरथजी भगत साहेब यांची, आणि ही स्पर्धा साकारण्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे या सर्वांचं, या भगत फॅमिलीचं, मी म्हणेन या शिवतीर्थ मैदानामध्ये। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश दिला जातोय, आणि सातत्याने दशरथजी भगत साहेब आम्हाला सांगत राहिलेत क्रिकेटमधून कुठला तरी एक संदेश दिला पाहिजे, आणि प्ले फॉर आवर रिहॅबिलेशन म्हणजेच पुनर्वसनासाठी खेळा,
प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणजे प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून नवी मुंबई समितीच्या माध्यमातून हा संदेश तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. खेळा परंतु ते पुनर्वसनासाठी, कारण सध्या प्रकल्पग्रस्तांचे मोठे प्रश्न आहेत या नवी मुंबईच्या विकासाच्या बाबतीत, सिडको त्याचबरोबर महानगरपालिकेच्या बाबतीत. तर प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालंच पाहिजे अशी एक ठाम भूमिका दशरथजी भगत साहेब, निशांतजी भगत साहेब यांची देखील सातत्याने राहिलेली आहे. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेटकडे आपण वळूया. मॅच रंगते. जय सानपाडा विरुद्ध लढत आहे आदिती एंटरप्राइजेस सारसोळे या टीमच्या दरम्यान. 36 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानात. मिखिल पहिल्या चेंडूवर नेरुळ जो कर्णधार उपस्थित नसला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेला अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्वप्नील राणे याच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होतोय चेंडू. सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. पण पाहू शकाल टेम्परेचर जर तुम्ही विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये हे टेम्परेचर 10-18 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होतं. हेच टेम्परेचर मात्र 14 डिग्री पर्यंत जाऊन पोहोचलंय. म्हणजे थंडी जाणवते परंतु दवाचा देखील तेवढाच परिणाम होतो या विकेटवर. ड्यू पडलाय. ड्यू फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला लेग स्टंप सोडून जाईल हा चेंडू. पंचांचा हात इथे फैलावले जातात. इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवंत रूपात भर पडते. संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि धावा जातात 2 वर. तर गसोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसेल. लेफ्ट राउंड विकेट. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल स्क्रीनवर. आपल्या या मेगा स्क्रीनवर शैली पाहू शकाल फलंदाजाची. लेफ्ट आर्म राउंड विकेट अँगल बनवून हा चेंडू. परंतु अतिशय देखणा स्ट्रोक कव्हरच्या वरून 4 धावा. क्रिकेटचे मादक सौंदर्य मित्रांनो. कव्हरच्या दिशेने खेळाडू ज्यावेळेस खेळतो एक वेगळी शैली तुम्हाला पाहायला मिळते. खेळाडूचा टान्स तुम्हाला पाहायला मिळतो. खेळाडू केलेलं टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतं. मनगटाची ताकद वापरावी लागते आणि हा चौकार. पुढे येतोय गोलंदाज स्वप्नील. लेफ्ट आर्म राउंड विकेट. वजय पाटील. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. तू अगर शेर है तो मैं भी सव्वा शेर हूं. कसं सांगितलंय गोलंदाजाने. ज्यावेळेला तुम्हाला चौकार मारलास कव्हरला परंतु यावेळेला मी तुला जागा देणार नाही. फलंदाज बाद. अक्रॉस द लाईन खेळला. प्ले डाऊन झाला. बॅटची आतमधली कळा आणि सरळ यष्ट्यांवर वेध घेतलाय. तुम्ही पाहू शकाल विकेटचं पतन कशा प्रकारे झालं आपल्या स्क्रीनवर. गोलंदाज सज्ज होतोय स्लो ऍक्शन मध्ये. फलंदाज सज्ज आहे. रिलीज पाहू शकाल बॉलचा. HD कॅमेऱ्याने 2 अँगल इथे निर्माण केले या स्पर्धेसाठी संतोष नाडेकर यांच्या माध्यमातून. परवा ही जसजशी स्पर्धा पुढे सरसावेल तशी 3 कॅमेरे देखील लागतील या स्पर्धेमध्ये. इंटरव्ह्यू देखील प्लेयर लोकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून. नवी मुंबईचा खेळ मात्र आम्हाला कुठेतरी वेगळ्या दर्जाचा दाखवायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 6. त्याचबरोबर नवी मुंबईतील दिग्गज खेळाडू जे भूतपूर्व खेळाडू आहेत त्यांचा देखील इथे इंटरव्ह्यू कव्हर केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होतोय चेंडू. फ्रंट फुटबॉल आला फलंदाज प्रमोद परंतु सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाणारा चेंडू. तुम्ही पाहू शकाल गुडलँड अनसर्टनिटी कॉरिडॉर मध्ये हा चेंडू पडला जातोय. अतिशय चांगला टप्पा. उचल जास्त घेतोय चेंडू. टेक ऑफ लवकर होतोय चेंडू आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे फक्त 6 धावा. दशांश प्रत्युत्तर आणि नेहमीच मी म्हणतो ह्याचे जवाब पद्धत से गेमचे जवाब बल्ले से प्रश्न के जवाब उत्तर से. काही सांगण्याचा प्रयत्न केला जातोय या फलंदाजाच्या माध्यमातून परंतु तेवढीच दर्जाची गोलंदाजी इथे दिली जाते. टार्गेट फक्त 36 धावा 9 ची सरासरी परंतु ते देखील रोखलं जात आहे. यावेळेला अतिशय चांगला टप्पा परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला प्रमोदने आणि ते मात्र प्रयत्न फसतोय. सरळ गोलंदाजाच्या हातात चेंडू जातोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये खरी चौकार आला परंतु धावा आल्या फक्त 6. अतिशय चांगली गोलंदाजी करताना स्वप्नील राणे. काय म्हणाल दरेसर या गोलंदाजाच्या बाबतीत? टप्पा अचूक होता. दिशेवर नियंत्रण होतं. रिदम चांगली होती या गोलंदाजाची. आपण पाहतो वेगवान गोलंदाज म्हटलं की त्यासाठी 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. स्थान, रिदम आणि बॅलन्स.
ज्यावेळेस तो चेंडू रिलीज करतो त्यावेळेस त्याची पोझिशन काय, त्याचा स्टान्स आणि त्याचा बॅलन्स हा खूप महत्त्वाचा असतो. तो ज्यावेळेस धाव घेतो त्यावेळेस त्याचा रिदम महत्त्वाचा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी या गोलंदाजांना आहेत. त्याच्याकडे एक अजून ॲडव्हान्टेज आहे म्हणजे त्यांची उंची. जवळपास 5.5-6 फूट उंचीचा हा गोलंदाजी करतो. त्याचा एक बेनिफिट त्याला मिळतो आणि पाहतो गुल्डन स्पॉटवरचा चेंडू जर कमरेच्या वरती येत असेल तर मला वाटतं तो चांगला गोलंदाज आहे. त्या उंचीचा ॲडव्हान्टेज त्याला तिथे मिळते आणि बरोबर त्याने विकेटचा वापर केला, स्वतःच्या उंचीचा वापर केला आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानामध्ये केलं. अक्षरशः गुल्डन स्पॉटवरचे चेंडू 3 वेळा गोलंदाज स्पीडमध्ये बीट झाला आणि फलंदाज स्पीडमध्ये बीट झाला आणि अलीकडच्या काळामध्ये स्पीडमध्ये शक्यतो फलंदाज बीट होत नाही. ही गोलंदाजाची खासियत आहे. गोलंदाजाच्या बाबतीत मी म्हणेन चांगलं विश्लेषण येते नरेश डोमे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर शरीरयष्टी देखील खूप महत्त्वाची असते, मजबूत हात खूप महत्त्वाचे असतात गोलंदाजाचे. तर सातत्याने खांद्याचा अतिशय चांगला वापर केला जातो. डावखुराचा जर गोलंदाज ज्याही वेळेस गोलंदाजी करतो, मिचेल स्टार्क असेल, मिचेल जॉन्सन असेल, डावखुरे गोलंदाज होऊन गेले ज्यांच्या माध्यमातून सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. गोलंदाज येतोय डावखुरे गोलंदाज पॉइंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. नवनाथ चेंडू अडवला जातोय. नवनाथ पाटील यांच्याकडून संघाची धावसंख्या 7 वर. शांत क्रिकेट आपण पाहू शकाल या पहिल्या रजनीमध्ये. सर्वच प्रेक्षक आनंद घेत आहेत. पैसा वसूल मॅच, पहिली मॅच, त्यानंतर दुसरी मॅच देखील, कारण 44 धावा देखील काढू दिल्या नव्हत्या या सारसोळे टीमने. तर पहिली मॅच मात्र टाय राहिली होती 66 धावांच्या दरम्यान. ती विकेटच्या बरोबरीवरती मॅच जिंकली होती जय सानपाडा संघाने आणि त्याच दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगते. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट ओव्हर विकेट. यावेळेला टायमिंग प्रॉपर हिट, चेंडू विकेटला हवेत आहे. पाहूया धावा किती मिळतात त्या फटक्यावर. लोलेस टायमिंग चेंडू जातोय, चेंडू जातोय. इशारा येतोय. येस इज मॅक्सिमम षटकार. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर हा शॉट. प्रमोद पाटील यांचा, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट आम्ही सातत्याने म्हणतो. कॅप्टनचं खूप मोठं योगदान असतं क्रिकेटमध्ये. गोलंदाज पाहू शकाल लेफ्ट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. आखू टप्पा होता, त्याला मात्र दिशा दिली मिड विकेटला. मेगा षटकार इथे येताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या पोहोचण्याच्या पलीकडे हा फटका. 6 धावा, संघाची धावसंख्या 13. चांगलं शॉट सिलेक्शन. प्रमोद पाटील कोण बनेल हा 39 वर्षाचा खेळाडू. चेंडू सीमारेषा पार, 4 रन. अतिशय देखणा स्ट्रोक प्रमोद पाटील या खेळाडूला मी सानपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखतो अखंड मुंबई क्रिकेटमध्ये. कारण या अगोदर पाहिलं असेल फलंदाजाने मिड विकेटला षटकार मिळवला. त्यानंतर हा फटका तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. पहिल्यांदाच अटेम्प्ट केला होता रिव्हर्स. चेंडू सीमारेषा पार, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी. ही खासियत आहे प्रमोदची, कारण एवढ्या वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटमधला. सातत्याने 25 वर्ष क्रिकेट खेळतोय. वयाच्या 10 ते 12 वर्षापासून हा क्रिकेटला सुरुवात करणारा खेळाडू प्रमोद पाटील. कारण वेगाने सातत्याने बीट केलंय नवी मुंबईचं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट. त्याचबरोबर मी म्हणेन सातत्याने पुणे विभागात देखील जाऊन अनेक वर्ष सातत्याने एक छाप सोडणारा खेळाडू आहे प्रमोद पाटील. तर 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 17 वर. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. मिखिलचा मानस नाहीये दुसऱ्या धावेचा. खराब क्षेत्ररक्षण होतंय परंतु एकच धाव मिळेल. मी मगाशी देखील म्हटलं होतं क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. त्याचबरोबर राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये एका मताला खूप महत्व आहे आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप महत्व आहे. इथे मात्र 1 रन घेतली नाही फलंदाजाने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. खूप महत्वाची असेल ही रन, 18 धावा. परंतु मिखिल एक मोठा खेळाडू आहे, लंबी रेस का घोडा आम्ही नेहमीच म्हणतो या खेळाडूला. 18 धावा फलकावर लागल्यात. 18 टार्गेट आहे 36 धावांचं. अर्ध्या धावा झाल्यात निम्म्या, अजूनही निम्म्या धावा करायच्या आहेत. यावेळेला तुम्ही पाहू शकाल फुल टॉस होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पहिलेच मनवलं होतं फलंदाजाने की इथे मी स्वीप करेन, परंतु प्रयत्न फसला. निखिल याचा धाव मात्र 1 गुण दिली जाते. बॅटचे कुठेतरी आधार घेतलाय फलंदाजाने. अखेर 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावा होत्या 19. अतिशय चांगली साथ आम्हाला पंचांची लाभते. दिनेश म्हात्रे असतील, राज नाईक, अनिल आणि त्यांच्याच बरोबर विजय पाटील आणि विश्वनाथ ठाकूर. अतिशय चांगली पंचांची भूमिका यांच्या माध्यमातून क्वालिफाईड पंच. चेंडू पाहू शकाल तुम्ही बॅकवर्ड पॉइंटच्या बरोबर चेंडू जमिनीला गेला. चेंडू सीमारेषा पार. एक खणखणीत चौकार प्रमोद पाटीलच्या बॅटमधून. प्रमोद पाटील ब्रँडेड शॉट, 4 रन.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा इथे फलकावर लागल्या. 36 धावांचं टार्गेट आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. पाण्याची व्यवस्था वर झाली, त्यामुळे पाण्याची व्यवस्था इथे तुमच्यासाठी करण्यात येईल. नो डाऊट. अजूनही आपण पाहू शकाल अतिशय अफलातून खेळ इथे साकारताना दिसतोय प्रमोद पाटील. काय म्हणाल सर या फटक्याच्या बाबतीत? पाहू शकाल तुम्ही पहिलेच मन बनवलं होतं. फलंदाज माहिती होतं, गोलंदाजाचा पूर्णपणे माइंड सेट होता की आखू टप्प्याचा चेंडू होईल फलंदाजाच्या माध्यमातून आणि लगेचच त्याला दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने रिव्हर्सच्या माध्यमातून 4 धावांसाठी. 6 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी प्रमोद याची कॅप्टन इनिंग खेळताना दिसतोय. पुन्हा सर आपण पाहिलं की बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये होतो. ऑफसाईडला आपण पाहतो जवळपास ॲक्शनवर रिझल्ट पासून तर जनरेटर ऑपरेटर लाईट्स बंद झालेल्या आहेत. त्या थोड्या आपल्याला लगेच लवकरात लवकर चेक करायचे आहेत. जनरेटर ऑपरेटर आपण त्या ठिकाणी जा आणि ताबडतोब जनरेटर चालू करा. एका बाजूचे स्टँड्स लाईटचे बंद झालेले आहेत. अतिशय दर्जेदार प्रकाश योजना या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे आणि त्यामुळं रात्रीच्या वेळी देखील चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात. फ्लड लाईट्स, दुधाळ रोशनी आपल्याला इथे बघायला मिळते. थोडा व्यत्यय येतोय परंतु लगेच तो दुरुस्त केला जाईल आणि पुढे सामना खेळवला जाईल. सामना थांबतोय. टेक्निकल काहीसा प्रॉब्लेम आहे, तो लगेच सॉल्व्ह इथे केला जाईल. परंतु सध्या मी म्हणेन फ्रंट फुटवर आहे संघ जय सानपाडा. त्यामध्ये कॅप्टन चांगली इनिंग इथे सादर करताना दिसतोय प्रमोद पाटील. चांगला खेळ दाखवलाय. इंडिया क्रिकचा देखील आभार आम्ही व्यक्त करू. प्रमोद याच्या धावा आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी त्याने साकारली. त्यामध्ये त्याने 2 खणखरीत चौकार लगवलेत आणि एक षटकार देखील लगवलाय. 6 चेंडू 15 धावांची खेळी. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला अजूनही धावा करायच्या आहेत 13. 12 बॉल 13 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 13 धावा. जय सानपाडा विरुद्ध लढत आहे आदिती एंटरप्राइजेस सारसोळा. पहिल्या फेरीचा सामन्याचा विचार केला तर श्रीकृष्ण दिवा संघाला सुद्धा 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना सारसोळे संघाने त्या धावा करू दिल्या नव्हत्या. आता सारसोळे संघावरती ती वेळ इथं आलेली आहे. तर मी म्हणेन वेळ बदलली, काळ बदलला, त्याप्रमाणे क्रिकेट देखील बदललंय. त्याचप्रमाणे चांगला खेळ इथे दाखवावा लागेल सानपाडा टीमला. परंतु मी एवढं देखील म्हणेन का या टीमच्या दरम्यान एक अस्त्र आहे, ते गोलंदाजीतलं अस्त्र इथे काढावं लागेल. ज्या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता तो जग्गू मेहर. जग्गू मेहरची गोलंदाजी खूप क्रुशियल असेल या इनिंग मध्ये मी म्हणेन विचार केला तर. कारण येणारे बॉल आहेत 12 चेंडूमध्ये 13 धावा करायच्या आहेत. डेनिस इलेव्हन नेरूळ गन्सोल इलेव्हन कॅप्टन इथे आलेला आहे. डेनिस इलेव्हन तुमच्या कॅप्टनवर आणि तुमच्या टीमवर मला वाटतं पेनल्टी इथे आम्ही जाहीर करतोय. चला टॉस इथे केला जाईल. दोन्ही कॅप्टन या लवकर. 4 ओव्हरची मॅच असेल. आणि हे नियम बनवण्यामागचा आमचा कुठलाच उद्देश नाहीये मित्रांनो. तुम्हाला मी पुन्हा एकदा क्लिअर करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी मुंबईच्या क्रिकेटला थोड्या प्रमाणात का होईना या स्पर्धेच्या माध्यमातून शिस्त लागावी हाच एक छोटासा उद्देश आहे. सूर्यकांतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून इथे टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल आणि स्टेल. टॉस जिंकला इथे डेनिस इलेव्हन नेरूळ या संघाने. 4 ओव्हरची मॅच असेल.
चला निर्णय काय तुझा डेनिस 11 बॅटिंग करण्याचा. ओके तर बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. नेक्स्ट मॅच आपल्या समोर डेनिस 11 नेरूळ विरुद्ध घनसोली 11 घनसोली या टीमच्या दरम्यान टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय डेनिस 11च्या टीमच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅच आपल्या स्क्रीनवर लगेचच एडिट होऊन येईल. कुठल्या दोन कर्णधारांच्या दरम्यान कुठल्या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच असेल. 4 ओव्हरचा तो सामना असेल. तर सामन्याकडे आपण वळूयात. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13. चला सामना दोन्ही पंच लवकरात लवकर चालू करा. 12 चेंडू आणि 13 रन. 12 गेंदे 13 रन. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ही आयोजित स्पर्धा KSB ट्रॉफी 2017 शिवतीर्थ मैदान वाशी इथे रंगते. नवी मुंबईचं अतिशय भव्य दिव्य असं मैदान जे प्रेक्षक आम्हाला नवी मुंबई बाहेरून ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग हर्षल. पहिला चेंडू आखूटाचा होता. पूल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतल्याने स्वतः फलंदाज मिखिल यांनी खेळाडूवृत्ती दाखवली. तंबूच्या दिशेने निघतोय फलंदाज बाद. बहुशः थोडासा नाराज आहे. ज्याप्रमाणे त्याची विकेट बंद झाली कारण आखूटाचा चेंडू होता त्याला पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. सक्सेसफुल नाही झाला हा प्रयत्न त्याचा आणि फलंदाज बाद. तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून लेग ब्रेकचा हा सुलतान आहे गोलंदाज परंतु जास्त वेगाने हा चेंडू टाकला. एक विकेट डिलिव्हरी आणि इथे मात्र पुल करण्याच्या नादात फलंदाज बाद. पंचाकडे अपील तुम्ही पाहू शकाल. अपील मध्ये खूप उत्साह होता. माहिती होतं कुठेतरी एज घेतलाय आणि अखेर स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी म्हणेन फलंदाज मिखिल याने स्वतःने घर सोडलं. क्रिकेटची खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. खेळाडू वृत्ती खूप चांगली दाखवली मिखिलने. का उलटफेर होईल या मॅच मध्ये ज्याप्रमाणे उलटफेर झाला होता श्रीकृष्ण दिवा आणि याच आधी टीमच्या दरम्यानच्या मॅच मध्ये 12 बॉल 13 धावांची आवश्यकता होती परंतु त्या 13 धावा करून दिल्या नव्हत्या. श्रीकृष्ण दिवा जिंकला या टीमने. त्यामध्ये गोलंदाजी केली होती गोलंदाज जग्गू मेहर याने. तर पाहूया हर्षल पण पाहू शकाल उभरता हा खेळाडू आहे. इमर्जिंग प्लेयर इथे ट्रॉफी जिंकली नव्हती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने आणि उभरता सातत्याने चांगलं योगदान देतो आपल्या टीमच्या दरम्यान. राईट ग्राउंड विकेट आणि समोर खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आलाय सुनील मागच्या मॅचचा हीरो. यावेळेला फलंदाज बाद. टॉप एज घेतली उसळी जास्त घेतली पुन्हा एकदा क्विकर वन फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय. प्रतीक लगातार 2 चेंडूवर 2 हादरे इथे दिले जातात. तर अजूनही या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवली गेली नाही. मगाशी सांगायला झालं होतं 40 हॅट्रिक या क्रिकेटमध्ये झाल्या. पहिली हॅट्रिक ज्याला ऑलिम्पिक पाकिस्तान पुरस्काराचा गोलंदाज याने घेतली होती 20 सप्टेंबर 1982 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असताना हैदराबाद प्रांतामध्ये ही पहिली हॅट्रिक पूर्ण झाली होती. तर पाहू शकाल गोलंदाजी महत्त्वाची असताना हा गोलंदाज हॅट्रिक नोंदवतोय का समोर प्रतीक पाटील. 10-13 वेगवान चेंडूवर चेंडू जातो. यावेळेला पॉइंटच्या दिशेने सीमारेषेलगत एक रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि 2 धावा प्रतीक पूर्ण करतोय. 2 धावा प्रतीकच्या खात्यात जातील. आउटफील्ड थोडंसं स्लो झालंय कारण मी मगाशीच म्हटलं होतं ट्यूब फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका इथे पार पाडतोय. त्यामुळे 2 धावा मिळतील फलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 36 धावा तुम्हाला करायच्या. अजून 11 धावांची आवश्यकता असेल. बॉल असतील 9 चेंडू 11 धावा. विकेट जर आपण विचार केला तर फलंदाजी करताना गडी बाद झाले होते 6 गडी बाद झाले होते फलंदाजी करताना. सालसोळी टीमचे तर आतापर्यंत 3 गडी बाद झाले फलंदाजी करताना. सातपाडा या टीमचे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत चाललाय मिडॉनला. पुन्हा ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेन. पुल करण्याचा प्रयत्न. लाईन मध्ये नव्हता फलंदाज. वेगाने बेट केलं होतं गोलंदाजाने. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू छातीच्या आसपास उंची मिळाली होती चेंडूला परंतु अखेर एक धाव इथे मिळवण्यात यशस्वी ठरलाय फलंदाज आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली
26 या आकड्यावर 26 धावा 36 धावांचा टार्गेट आहे 10 धावांची जुनी आवश्यकता असेल बॉल असतील 8 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण दोन लेख अतिशय क्वालिफाईड लेख माझ्यावर जोडलेत त्यामध्ये गौरव आणि माझ्या डाव्या बाजूला निखिल अतिशय चांगली भूमिका त्यांची पार पाडली जाते या पहिल्या रजनीमध्ये चारही रजनीमध्ये आपल्याबरोबर जोडतील यावेळेला चांगला टायमिंग प्रॉपर टायमिंग तुम्ही पाहू शकाल लॉंगर लाईनला गुरुनाथ पाटील त्याचे चेंडू अडवतोय फलंदाज प्रमोद याचा फटका होता एकदम संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या 27 पण पाहू शकाल दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली 27 धावा फलकावर लागल्यात आणि यानंतरच्या नेक्स्ट मॅच मध्ये टेनिस 11 नेरुळ या टीमने टॉस जिंकला बॅटिंग करतील तर गंगोली संघ आपल्याला तयार राहायचे क्षेत्ररक्षण करण्यासाठी लगेचच मॅच चालू होईल 4 ओव्हरची मॅच होईल आज या स्पर्धेतून एक संघ आम्ही ट्रायंग्युलर मध्ये पाठवणार आहोत त्यामुळे या मॅच मधून जिंकणारा संघ तुम्हाला देखील थांबायचा आहे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला थांबावं लागेल एक संघ आज ट्रायंग्युलर मध्ये दाखल होईल या स्पर्धेतून कारण अशा प्रकारची रूपरेषा या स्पर्धेची बॉलिंग बरोबर सज्ज होताना गोलंदाज राऊंड विकेट यावेळेला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता पॉइंट लेगच्या वरतून प्रयत्न बसतोय वेगाने रिपीट केले ते प्रतीकला डॉट बॉल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल 6 चेंडू 9 धावा मी बघायला म्हटलं तर सामन्यामध्ये कुठेतरी उलटफेर होतोय का ट्विस्ट निर्माण होतोय का 6 बॉल 9 टीम मीटिंग कॉल केली जाते परंतु टीम मीटिंग साठी वेळ असेल अंपायर आपल्याकडे तुम्ही पाहू शकाल कुशल संघ चला लवकर सामन्याकडे लक्ष केंद्रित करायचंय संपूर्ण खेळाडू चला लवकर मॅच चालू ठेवा कुशल संघ चला फिल्डिंग लावा लवकर 6 बॉल 9 6 बॉल 9 धावांची आवश्यकता पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय समोर स्ट्राईक केलेला फलंदाज सज्ज होतोय जग्गू आपल्या बॉलिंग मार्कवर असताना याच गोलंदाजाचा उल्लेख मी करत होतो पाहूया गोल्डन षटक निर्माण होतंय का या मॅच मध्ये आणि या वेळेला लाईन आणि लेंथ दोन्ही मध्ये चूक केली गोलंदाजाने उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणार हा चेंडू व्हाईट बॉल एक धाव अवंत रूपात मिळते संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले अजूनही धावा करायच्या आहेत 8 येणारे बॉल असतील 6 चेंडू 6 बॉल 8 यावेळेला चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटच्या दरम्यान फलंदाज बाद अजून एक धावा बसतोय आतापर्यंत गडी बाद झाले 4 तर सारसोडे संघाचे गडी बाद झाले होते 6 गडी बाद झाले सारसोडे टीमचे तर सानपाडा टीम चे गडी बाद झालेत आतापर्यंत 4 म्हणजे येणारे बॉल तुमच्याकडे असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 5 बॉल 8 विकेट न गमावता तुम्ही 7 धावा केल्या तरी चालतील परंतु स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मेगा स्क्रीनवर फलंदाज कशा प्रकारे बाद होतोय प्रमोद पाटील कव्हर पॉइंटच्या दिशेने वैयक्तिक 16 धावांची अफलातून इनिंग कॅप्टन इथे साकारले एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्रमोद पाटील याचं अतिशय चांगला खेळ प्रमोद पाटील तुमच्या माध्यमातून वेल प्लेड प्रमोद येस अंपायर तिसऱ्या पंचांची भूमिका इथे पार पाडायची आहे तिसरे पंच मैदानात जातील तुषार पाटील इच्छापूर्ती संघाचे कर्णधार तुषार पाटील तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी तुम्हाला मैदानात जायचंय तुषार इच्छापूर्ती टीमचे कॅप्टन तुषार आपल्याला मैदानात जायचंय तर तिसरे पंच आपल्या मैदानात येत आहेत या मॅचच्या दरम्यान फलंदाज सज्ज होतोय 5 बॉल आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता 5 बॉल 8 रन समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय
विजय मंडलिक, नॉन स्ट्राइकला प्रतीक पाटील, गोलंदाज येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर जग्गू मेहर. गोलंदाजीचे बॅन असेल या स्पर्धेमध्ये आणि आम्ही सातत्याने नियमाची अंमलबजावणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाजांनी इथे गोलंदाजी केली तर मी मात्र म्हणेन 3 धावांची टोटल पेनल्टी आहे. 2 धावा गोलंदाजीसाठी आणि 1 बॉल बरोबरची. त्या बॉलवर धावा जेवढ्या होतील त्या धावा पुढच्या संघाला इथे बहाल केल्या जातील. टायमिंग क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज इथे मात्र बाद होताना अतिशय चांगला झेल तिथे टिकला जातोय. गुरुनाथ पाटील याच्या माध्यमातून गडी इथे बाद होतो विजय मंडलिक. पाच गडी इथे बाद झालेत. हॅलो, सानपाडा संघाचे जे पाठीराखे आहेत थोडस मागवा. तिथे सीमारेषा आहे, बाउंड्री लाईन आहे. जे समर्थक आहेत खुर्च्यांवर बसलेले किंवा ते खाली बसलेले समर्थक आहेत थोडस मागवा. ओके, धन्यवाद. ट्रेनर बॉल असतील तुमच्या समोर 4 आणि 4 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत. 4 चेंडू 8 रन. 5 गडी बाद झाल्यानंतर टीम आहे. असं झालं वाटतं तरी. आतापर्यंत सानपाडा टीमचे गडी बाद झाले तर 5 आणि 6 गडी बाद झाले सातोळे टीमचे. 8 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 4 चेंडू शिल्लक असतील. लक्ष एकाने होत चाललंय. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती परंतु लगातार विकेट इथे मिळवल्यात. गोलंदाजाने हर्षलचं मी कौतुक करेन. अतिशय चांगलं षटक टाकलं त्याने. 4थं षटक आणि या 5व्या षटकामध्ये जग्गू आपले रंग विखरताना दिसतो या मॅचच्या दरम्यान. मोठा फटका इथे फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा इथे देतोय. आणि मात्र हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज जग्गू मेहर. अतिशय चांगली गोलंदाजी, 3 विकेट. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक सारसोळी टीमच्या माध्यमातून. जग्गू याच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. दिवा इथल्या स्पर्धेमध्ये 2 षटकामध्ये 1 धाव खर्च करून 8 गडी यांनी मिळवलेत. आपल्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये एक वेगळा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर. 3 चेंडू आणि या वेळेला कंपल्सरी 8 धावा इथे काढाव्या लागतील कारण दोन्ही संघाचे 6 गडी बाद झालेत. टॉस जिंकलाय जे सानपाडा टीमने, त्यामुळे 7 धावा चालतील परंतु तुमची आता जर कुठली विकेट गेली तर बॅकफुटला जावं लागेल कारण विकेट बरोबर असल्यानंतर आम्ही टॉस कडे जातो. सानपाडा संघाने म्हणजे 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील आणि 3 बॉल मध्ये तुम्हाला धावा काढायच्या 8. विकेट न गमावता तुम्हाला 7 धावा काढल्या तरी चालतील असा हा सामना आपल्या समोर. 3 चेंडू आणि 8 रन. 3 बॉल 8. हाय व्होल्टेज मॅच. आदित्य एंटरप्राइजेस सारसोळे विरुद्ध जय सानपाडा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू सरळ जाऊन पार आदळतोय. पावया पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. एकच धाव मिळते फलंदाजाला. एक धाव संघाच्या खात्यात जाते आणि धावसंख्येत भर पडते. धावा होतात 29. 29. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 रन. मगाशी देखील सांगितले थ्रो गोलंदाज आणि जर इथे गोलंदाजी थ्रो प्रकारची टाकली आक्षेप झाला निर्माण तर जवळपास 3 धावांची पेनल्टी आहे आणि त्याबरोबर जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा पुढच्या संघाला बहाल केल्या जातील. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 7 धावांची. 2 बॉल 7. आज संपूर्ण आकड्यांचा खेळ चालतोय. 2 चेंडू 7 रन. हा आकडा आमची पाठ सोडताना दिसत नाही. पहिल्या मॅच पासून काहीच तसं समीकरण आहे.
त्याही मॅच मध्ये 2 बॉल 7 आवश्यकता होती. सुनीलने षटकार लगावला होता, मॅच जिंकली होती. या मॅच मध्ये पाहूया फलंदाज आहे समोर खेळण्यासाठी मयूर आणि नॉन स्ट्रायकिंगला मनीष. गोलंदाज सज्ज होतोय जग्गू मेहर. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग तैनात आहे. त्याचबरोबर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॅकवर्ड डीप पॉइंट ठेवण्यात आलाय. हा एक क्षेत्ररक्षक वेगळ्या परिस्थितीमध्ये थांबलाय. वाईड स्टार्टमॅन आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पाहू शकाल कॅप्टन कुलचंद याला 2 बॉल 7. तर फलंदाजाने षटकार लगावला तर 1000 रुपयाचे पारितोषिक सुमित वास्कर यांच्याकडून असेल. वेद वास्कर यांच्या माध्यमातून असेल. 2 चेंडू आणि 7 रन. 2 बॉल 7 रन ही मॅच. षटकार लगावला तरी ही मॅच जिंकू शकतो सातपाडा संघ. पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर जग्गू. यावेळेला चांगला चेंडू, अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, 1 बॉल 7 रन. 1 बॉल 7 रनची मॅच. षटकार लगावला तरी ही मॅच जिंकू शकतो सातपाडा संघ. कारण विकेटचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघाचे विकेट बरोबरीत आहेत. 6 गडी बाद झालेत आणि गुजरात सातपाडा संघाचे देखील 6 गडी बाद झालेत. परंतु टॉस जिंकला इथे मी म्हणजे जय सातपाडा संघाने, त्यामुळे षटकार मारला तरी ही मॅच जिंकू शकतो जय सातपाडा संघ. एक हाय व्होल्टेज मॅच, निश्चितच थंडीमध्ये गरमी निर्माण करणारी ही मॅच. गुलाबी थंडी आणि हा थंडीचा महिना या महिन्यामध्ये मात्र अशा प्रकारचं आयोजन या थंडीच्या महिन्यामध्ये गरमी निर्माण करते ही मॅच. प्रेक्षक मला ही मॅच आवडत असेल एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 रन. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता. क्षेत्ररक्षक पुढे बोलवण्यात आले. सिल्वर पॉइंट त्याचबरोबर स्लिप पॉइंट देखील तैनात ठेवण्यात आलाय. दुसरा क्षेत्ररक्षक देखील बदलवला जातोय. नीरज राऊत बदलवला जातोय. पाहू शकाल दडपण आहे गोलंदाजावर, दडपण आहे फलंदाजावर. का होईल हिरो मयूर या मॅचचा, का होईल हिरो जग्गू या मॅचचा. 1 बॉल 6 रन. 1 चेंडू 6 रन. लेफ्ट आर्म होल्ड विकेट. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. जग्गू मॅच अजून संपली नाही. पिक्चर आहे बाकी आहे मेरे दोस्त, असं काहीतरी सांगावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. चला गोलंदाज बॉलिंग मार्कवर चला. शांतता राखायची या स्पर्धेच्या माध्यमातून. तर टीम बोलू नका. सासवड संघ अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग लावा सासवड संघ. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल 6. षटकार तिथे मारावं लागेल. एक बॉल 6. 7 धावांची आवश्यकता होती एका बॉल मध्ये आणि अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल एका चेंडू मध्ये. 1 बॉल 6 रन. एक चेंडू 6 रन आवश्यकता असेल. पुन्हा एकदा विनंती करतो कुशल सासवड संघ का वेळ घेताय तुम्ही एवढा. 1 बॉल 6 रन. गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला डॉट बॉल सामना जिंकलाय आदित्य एंटरप्राइजेस सासवड या संघाने. वेल आदित्य एंटरप्राइजेस सासवड संघ या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता इथे मात्र दाखवला जातोय सातपाडा संघाला. वेलपेट सातपाडा संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलात. 12 ते 13 धावा इथे डिफेंड केलेल्या आहेत. आदित्य एंटरप्राइजेस सासवड संघाने. वेलपेट जग्गू अतिशय चांगली गोलंदाजी, परंतु मी सासवड संघाला एक विनंती करेन की तुम्ही थोडंसं वेळेचा निर्बंध आमच्या या आयोजनाला तुम्ही फटाफट मॅच खेळा. यानंतर विनंती असेल प्लीज तुम्हाला मी यावेळेस देखील आवाहन करतोय की सातत्याने तुमच्या टीमला विनंती करतोय की तुम्हाला यानंतरची मॅच